श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मम्मीच्या एका मैत्रिणीकडे पावभाजी द्यायची होती, तर त्यासाठी आम्ही रेडी केली होती ही मस्त अशी पावभाजी झणझणीत. त्यासाठी लागणारे काही साहित्य. लागणारं साहित्य जिरं, हिंग, आलं लसणाची पेस्ट, हळद, मिरची पावडर, पावभाजी मसाला, कोथिंबीर आणि बटर दोघे टाकून घेतले आणि त्यामध्ये जिरे, आलं लसणाची पेस्ट असे टाकले आणि हिंग टाकले. आणि मग त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकला. कांदा मस्त असा छान गुलाबी रंग होईस्तोवर परतवून घ्यायचा. थोडीशी जरा जास्त क्वांटिटीमध्ये आहे पावभाजी, कारण मम्मीच्या मैत्रिणीकडे द्यायची होती ना, तर त्यामुळे तिकडचे सगळेजण, इथे आम्ही घरचे सगळेजण अशा पद्धतीने थोडी जास्त क्वांटिटीमध्ये केली. तर इथे आपला कांदा होण्यात आला आहे, तर त्यामध्ये आपण टाकूयात बारीक चिरलेली शिमला मिरची. त्यालाही छान एकत्र करून घेऊयात, मस्त शिजवून घेऊयात. आणि मग टाकूयात आपण यामध्ये बारीक चिरलेले टमॅटो आणि छान एकजीव करून घेऊयात. या टमॅटोमध्येच आपण इथे मीठही टाकणार आहोत, कारण टमॅटो पटकन शिजावे. तर माय यूट्यूब फॅमिली, असे छान छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या इशू पाटील चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी असतील प्लीज त्यांना हे व्हिडिओ शेअर करा. तर आता या स्टेजला आपण इथे टाकणार आहोत कोथिंबीर. आता आपण टाकूयात आपले काही बेसिक पावडर मसाले. हळद पावडर, लाल तिखट, पावभाजी मसाला टाकूयात आणि छान एकजीव करून घेऊयात. आणि मग त्यावरती थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची. खूप छान चव लागते. आता आपण याच्यामध्ये काही सॉसेस घेऊन रेड चिली सॉस, टमॅटो कॅचअप हे टाकून त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून मस्त हलवून घेऊया. आणि माझी यूट्यूब फॅमिली, तुम्ही माझी कष्ट नक्की समजून घ्याल हे मला माहीत आहे. माझ्याकडे माईक नसल्या कारणाने मी पहिल्यांदा शूज घेऊन घेते आणि मग त्याच्यानंतर एडिटिंग करतानाच व्हॉइस कव्हर करते.
आपण इथे टाकला आहे सोया सॉस, ज्याच्याने चव एकदम उत्तम लागते, उत्कृष्ट लागते. आता ह्यात आपण बटाटा, फुलकोबी, बीट, गाजर यांना उकळून मॅश केलेलं हे सारण आपण ह्यात घालतो आहे. छान एकजीव करून घ्यायचं. सॉरी माय यूट्यूब फॅमिली, इतके दिवस झाले माझा कुठलाच ब्लॉग येत नव्हता, त्याबद्दल खरंच सॉरी. घरामध्ये कोणाचीच तब्येत ठीक नव्हती, ना माझी, ना माझ्या मम्मीची, ना तर माझ्या बाळाची, कोणाचीच तब्येत ठीक नव्हती. मग आता ह्यात थोडे गरम पाणी टाकून मस्त भाजीमध्ये वरतून बटर टाकून थोडीशी उकळी फुटून घ्यायची. तर आता आपली ही भाजी तयार आहे. खायला किती मस्त दिसते ना, मस्तपैकी गरम गरम बटर लावून पाव आणि भाजी बघा किती मस्त आणि उत्कृष्ट दिसते आहे ना. तुम्ही कधी करता ही पावभाजी? करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी झाली पावभाजी. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.